अखेरीस शेतकरी कर्जमाफीबाबतची महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर येत आहे। यामध्ये आता जी समिती स्थापन केली होती कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी, त्या समितीच्या वतीने अहवाल सादर झालेला आहे। स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि त्यामुळेच आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत। आपल्याला माहिती आहेच की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 6 मार्च 2026 रोजी राज्याचे बजेट मांडत असताना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्या ठिकाणी आपली कर्जमाफी जाहीर केली। यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि त्यासोबत जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले। परंतु यावेळी ही कर्जमाफी सरसकट नसल्याचे स्पष्टपणे सांगून ज्यामध्ये केवळ आणि केवळ जे पात्र शेतकरी असतील त्यांनाच लाभ मिळेल। मग हे पात्र शेतकरी असण्यामध्ये कालच आपल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीमध्ये गेले आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होईल। मग यातही सर्व शेतकरी पात्र असतील का, तर सर्व शेतकरी पात्र नसणार आहेत। यामध्ये देखील अटी आणि निकषांचा विषय येणार आहे। आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय ते चला आपण लगेच पाहून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करा। मध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे। मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार काल दिनांक 20 एप्रिल रोजी समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे। आता तुम्ही म्हणाल हा अहवाल म्हणजे नक्की काय, तर या अहवालामध्ये सांगितलं गेलं असतं की कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ द्यायचा, कोणत्या शेतकऱ्यांना यातून वगळलं पाहिजे। कारण या समितीने संपूर्ण अभ्यास केलेला आहे की कर्जमाफी प्रक्रिया नक्की राबवायची कशी, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असायला हवेत, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळता कामा नये। आता मागील महिन्यामध्येच आपण पाहिलं होतं की आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले होते की जे धनदांडगे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे बंगला आहे, अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलाय ते देखील शेतकरी यावेळी कर्जमाफीसाठी पात्र नसणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे। आणि त्यासोबत यामध्ये अजूनही काही अटी आणि निकष येणार असल्याबाबतची देखील माहिती मिळत आहे। मग या सर्व अटी आणि निकषांमध्ये जे शेतकरी पात्र बसतील त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल आणि याबाबत मे महिन्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण घेऊन जून मध्ये खरीप हंगामाच्या आधी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे स्पष्टपणे काल आपले मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। आणि कृषी मंत्र्यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे की आम्ही त्या ठिकाणी खरीप हंगामाच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून प्रोत्साहनपर अनुदान, जे शेतकरी त्या रेग्युलर कर्जदार असतील त्यांना देखील आम्ही प्रोत्साहनपर अनुदान देऊ। आता सुरुवातीला आपल्याला जी माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार 9 मार्च 2026 पर्यंत सरकारने त्या ठिकाणी डेटा घेतला होता की कोणत्या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज नवजुनं केलं आहे। जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांची माफी 9 मार्च 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज नवजुनं केलं आहे त्यांची माहिती सर्व सरकारने घेतली होती। मग आता 9 मार्च 2026 च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज नवे जुने केले आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार का? सर्वात आधी एक महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करतो। अनेक शेतकरी विचारतात की आमच्याकडे दीर्घ मुदत किंवा मध्यम मुदत कर्ज आहे, आमच्याकडे 5 लाख रुपये कर्ज आहे मध्यम मुदतचं, मग आमचे 2 लाख रुपयापर्यंत माफ होऊन वरचे 3 लाख रुपये आम्हाला भरता येतील का? तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीमध्ये फक्त पीक कर्ज माफ होत असतं। लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची बाब की तुमचे जे मध्यम मुदत कर्ज आहे, दीर्घ मुदत कर्ज आहे, जे लँड डेव्हलपमेंटसाठी घेतलेलं असतं, जमिनीच्या इतर कामांसाठी, पाईपलाईनसाठी, ते कर्ज माफ होत नाही। केवळ पीक कर्ज जे असतं ते पीक कर्ज फक्त माफ होत असतं। म्हणून ही शंका आधी तुमच्या मनातून आम्ही क्लिअर करतो। पुढचा मुद्दा, याच महिन्यात GR येणार असल्याची माहिती देखील आता मिळत आहे। लक्षात घ्या 21 तारीख आहे
आता अहवाल सादर झाला आहे। आता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री या संदर्भातील चर्चा करतील आणि ही चर्चा झाल्यानंतर या परदेशी समितीने दिलेला जो अहवाल आहे तो अहवाल सादर करून इतर मंत्र्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी कर्जमाफीबाबतचा GR प्रकाशित होईल आणि GR प्रकाशित झाल्या त्या ठिकाणी कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची अंमलबजावणी होईल। यामध्ये कदाचित शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण किंवा KYC करावी लागू शकते आणि ही KYC किंवा आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे शेतकरी त्यामध्ये रेग्युलर कर्जदार आहेत त्यांना रेग्युलर 50,000 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये किंवा त्यांचे जे बँक खाते आहे जिथे ते रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना त्या ठिकाणी पैसे जमा होतील। आता जून महिन्याच्या आधी आम्ही कर्जमाफी करू असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। म्हणजेच की आता हा एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे म्हणजे मे महिना हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा टप्पा असणार आहे या कर्जमाफी प्रक्रियेसाठी। खरं तर अजूनही अनेक शेतकरी अशाच अपेक्षेमध्ये आहेत की सरसकट कर्जमाफी होईल, 2 लाख रुपयापर्यंत सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल, परंतु असे सरसकटची शक्यता अजिबात नाही। यामध्ये अटी आणि निकष नक्कीच येतील आणि हा अटी आणि निकषांचा खेळ आपल्याला GR आल्यानंतर अजून स्पष्टपणे कळणार आहे की कोणते शेतकरी पात्र होतील, कोणते शेतकरी यामध्ये अपात्र होतील आणि आता या संदर्भातील हालचाली देखील येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नक्कीच होणार आहेत। कारण आता अहवाल आला आहे, हा अहवाल येण्यासाठीची वाट आपण पाहत होतो। 2 एप्रिल रोजी अहवाल येईल सांगितलं गेलं, त्यानंतर 15 एप्रिलला अहवाल येईल असे बोलले गेले, परंतु 20 एप्रिल रोजी काल मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सादर झाल्याबाबत स्वतः त्यांनी माहिती दिली आहे, आपण आधी व्हिडिओमध्ये देखील पाहिलं। त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांची इच्छा आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी। तुमच्यावर किती कर्ज आहे आणि हे कर्ज थकबाकीमध्ये आहे का चालू बाकीमध्ये आहे हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच सरसकट कर्जमाफी व्हायला हवी का हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।